नमस्कार मित्रांनो, कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो कमळी आजोबांची काळजी घेण्यासाठी घरी आले असता इकडे अन्नपूर्णा आजींनी कमळीला फोन केलेला असतो आणि त्यावरती कमळी बोलत असते, हो आजी, आजोबा छान आहेत. तिकडून आजी विचारते, अजून काय करत आहेत, आजोबांनी काय खाल्लं आहे का. आजींनी विचारलेलं असतं, आजोबांनी काय खाल्लं का. त्यावरती कमळी बोलते, हो, आजोबांनी सकाळी सूप पिलं आहे ना, आता आम्ही दोघं मिळून जेवणार आहे. तर तिकडे आजी बोलते, मग काय करताय तुम्ही, आजोबांची औषधं वगैरे दिलीस का. त्यावरती कमळी बोलते, हो आजी, मी औषधं वगैरे दिलेत त्यांना, आम्ही ना जुने फोटो बघत बसलो तर खूप मजा करत आहे. तर यावरती आजी बोलते, हां, याचा अर्थ आजोबा नक्कीच खुश असणार आहेत, तुम्ही जुने फोटो पाहताय म्हटल्यानंतर. तर कमळी बोलते, हो. कमळी नंतर विचारते, आजी तुमचं तिकडचं काम झालं आहे का. तर तिकडून अन्नपूर्णा आजी बोलतात, नाही, पण होईल असं वाटतं आहे. बर, तुला करमते ना तिकडे. तर यावरती कमळी बोलते, आजी तुम्ही काही बी काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम करा, मी आणि आजोबा मजेत आहोत, काही काळजी करू नका. असं बोलल्यानंतर फोन ठेवते. त्यानंतर कमळी आजोबांना बोलते, आजोबा तुम्ही कने खरंच खूप लकी आहेत बरं का, अन्नपूर्णाजी एवढं तुमच्यावरती प्रेम करतात म्हटल्यानंतर काय बोलायलाच नको बरं का, विषयच गोल आहे बरं का तुमचा, असं बोलते. त्यानंतर म्हणते, आजोबा चला मी आता हे ना फोटो उचलून ठेवते. आणि त्यानंतर तिला तो फोटो गादीवरती पडलेला दिसतो, ज्यामध्ये तिचा आईचा आणि वडिलांचा लग्नाचा फोटो असतो आणि ती फोटो उचलून पाहणारच असते. मग त्याचा हा फोटो इथं कसा काय राहिला. आणि जेव्हा ती फोटो उचलून पाहणार तेव्हा काय होतं की तिकडून ती नोकर हाक मारते, म्हणते, कमळी मॅडम चला जेवायला घ्या तुम्ही. त्यानंतर कमळी फोटो न पाहताच तसाच अल्बममध्ये ठेवते, तिने तो फोटोच पाहिला नसता. आणि तेवढ्यातच त्यानंतर ती जेवण दिल्यानंतर आजोबांना बोलत असते, आजोबा आता आपण जेवून घेऊया, त्यानंतर फोटो राहिलेले पाहूया. आणि ती तो फोटो न पाहताच अल्बममध्ये ठेवून देते. आजोबा मात्र तिला सारखे खुणवत असतात, तो अल्बम दे, फोटो पाहायचा आहे. मात्र कमळीचं लक्षच नसतं आणि ती नंतर तो अल्बम आहे कपाटामध्ये ठेवून देते. इकडे आपण पाहतो काय, ती जी मेड असते ते जेवण करण्यासाठी किचनमध्ये आली असताना इकडे कमळीनं जेवण घेतलेलं असताना आता ते आजोबांना जेवण भरवत असते आणि आजोबांना बोलत असते, खरंच अन्नपूर्णा आजी ना खूप चांगलेत बरं का, तुमचं खरंच तुम्ही नशिबान आहे, असं बोलत असते. मात्र आजोबा तिला अजूनही खुणवत असतात की तो अल्बम दे इकडे, आपण पाहूया. पण आता कमळीचं लक्ष नसतं कारण की ती पाठमोरी असते. त्यानंतर इकडे आपण पाहतो किचनमध्ये आता रागिनी आलेली असते आणि बोलत असते त्या मावशींना, काय ग तुझं झाले ना इथलं सगळं स्वयंपाक करून. त्यावरती ती बोलते, मॅडम तुम्ही किचनमध्ये कसं काय, तुम्हाला काय हवं आहे का. त्यावरती बोलते, नाही मला काय नको आहे. तर बोलते, मग तुम्हाला जेवण देऊ का तुमच्या रूममध्ये आणून. तर त्यावरती रागिनी बोलते, नाही, जेवण तयार झालं आहे ना, आता एक काम करतो, तू जा आता आणि माझ्या बेडरूममधला जो कॉफीचा कप आहे तो जाऊन धुज जा, असं बोलते. तर यावरती आता रागिनी डोक्यामध्ये घेतलेलं असं की आईनं मला जे सांगितलं ना करायला तेच मी करणार आहे. आता बघ त्याबरोबर त्या कमळीची कशी मी लाईफच बर्बाद करते, कसं तिची वाट लावते ना हे बघ, असं बोलते. आणि आता ते काय करते माहिती आहे का, रागिनी ताट करून घेते आणि त्या ताटामध्ये आता सगळं भाजी वगैरे वाढलेली असतात आणि तिनं आणलेलं असतं एक औषध. आणि ते औषध घेतल्यानंतर तिनं आईनं जसं सांगितलं होतं, जात काय तर जेवणात तिच्या घालून तिला मारून टाक, असं बोलल्यानंतर मात्र आता तिनं ते औषध काढलेलं असतं आणि विचार करते, आता हे औषध आहे ना कमळी, बरोबर तुझं आयुष्य कसं बर्बाद करून टाकते मी बघ, असं बोलून ती एक छोटीशी बाटली तिने आणलेली असते आणि त्या बाटलीमध्ये कोणतं तर औषध असतं आणि ते औषध आता कमळीच्या डाळीमध्ये ते मिक्स करते. पूर्ण ताट वाढते, डाळीमध्ये ते औषध घालते आणि डाळ एकसारखी करते जेणेकरून ज्यात काय घातलं आहे ते कळू नये असं यासाठी. त्यानंतर ती ताट रेडी करते आणि आता तेवढ्यातच ती हाक मारते त्या मावशींना आणि बोलते, हे कमळी मॅडमना तुम्ही जेवण नेऊन दे म्हणून. तर त्यावरती तिला मात्र खूप आश्चर्य वाटलेलं असतं कारण की कमळीचं हे किती रागराग करत असतात आणि यांनी एवढं जेवण कसं काय तिच्यासाठी तयार करून ठेवलं आहे आणि तयार केलेलं ताट तिला नेऊन दे म्हणतात, म्हणजे खरंच आश्चर्याची गोष्ट असतेच ना. तर त्यावरती मात्र त्या रागिनी खूप खुश असते कारण की आता औषध घातले म्हणल्यानंतर ते कधी कमळी एकदा खाते त्याचा ती विचार करत असते. आता आपण प्रेक्षक पाहणार आहे की रागिनीचा प्लॅन खरं सक्सेसफुल होणार आहे का, ते खरं औषध घातलेलं जेवण आता कमळीच खाणार आहे का अजून कोण दुसरं, हे नक्कीच आपल्याला पुढे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर आपण पाहतो काय, तिनं रेडी केलेलं ताट आता ते मावशींना देते, मावशीने बोलते, कमळी मॅडमना हे जेवायला देत जा. ते बघितल्यानंतर मात्र तिला थोडंसं आश्चर्य वाटलेलं असतं कारण की तिचं एवढं रागराग करतो आणि तिच्यासाठी कसं काय त्यांनी जेवण रेडी केलं आहे, ताट तयार रेडी केलं आहे, असं तिला जरा आश्चर्य वाटत असतं. पण आता रागिनी पुढं तिचं काहीच चालत नसतं. तर रागिनीनं ऑर्डर दिली याचा अर्थ तिला ते करावंच लागणार असतं आणि तिनं सांगितलं असतं, पहिलं काम तुझं तेच आहे, नंतरची तुझी कामं परत कर, पहिलं ताट तिला नेऊन दे, असं तिला ओढून सांगितलेलं असतं.
तेवढ्यातच काय होतं, अनिका तिथं आलेली असते आणि अनिका किचनमध्ये आल्यानंतर अनिका तिला बोलते, माझ्यासाठी एक ज्यूस घेऊन माझ्या रूममध्ये येतं. यावरती ती मावशी बोलते, थांबा आधी मी नाही आहे कमळी मॅडमना ताट देऊन येते. तर यावरती अनिकाला खूप राग येतो. याचा अर्थ काय, ताट देऊन येते म्हणजे काय, ती कधी आली इथे आणि ती आलेली घरात मॉमला ग्रॅनीला माहीत आहे का. तर यावरती ती मावशी बोलते, हो माहीत आहे ना, उलट तिनेच दिला आहे, त्यांनीच सांगितलं आहे ना मला ताट देण्यासाठी, जेवण देण्यासाठी कमळी मॅडमना. तर यावरती ती बोलते, काय कमळी मॅडम, एक तर तिला कमळी मॅडम म्हणायचं नाही, तुला सॅलरी कोण देतं, पैसे कोण देतं, माझी फॅमिली देते ना, मग तिला गावछाप म्हणायचं, समजलं का, असं तिला ओढत असते. त्यानंतर ती बोलते, हे कुठे गेलेत, माझे आजी आणि पप्पा कुठे गेले आहे, डॅडा कुठे गेला आहे. यावरती ती मावशी बोलते, आजोबांची काळजी घेण्यासाठी कमळीला सांगितलं आहे अन्नपूर्णा आजीनी आणि त्यांनीच पाठवलं आहे तिला इथे. त्यावरती ती बोलते, ते दोघे कुठे गेले आहे. तर ते बोलते, ते दोघे गावाला गेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे, मी तर काय बोलणार. तर यावरती तिला चिडून बोलते, ते ताट इकडं दे, माझ्याकडे दे, हे जेवण मी करते. कमळीला अजिबात जेवण वगैरे काही द्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, तिला अजिबात मॅडम म्हणायचं नाही, माझ्यासमोर तर अजिबात नाही. तिला गावछाप बोलायचं. काय बोलायचं, गावछाप बोलायचं, असं अनिका त्या मावशींना सांगत असते आणि मावशींना बोलण्यासाठी सांगते, नाही तर तुला माहीत आहे मी काय करेन ते, असं तिला जोरात ओरडत असते. इकडे आपण पाहतो काय, कामिनी गाडीतून बसून आलेला असता. कामिनीचा चरण बरोबर फोन एक्सचेंज झालेला असतो आणि चरणच्या मोबाईलवरती कोणतं बबलू वगैरे फोन येत असतो. त्यानंतर ती फोन उचलते आणि फोन उचलून बोलत असते, हॅलो बबलू, कोण बोलते, अरे फोन एक्सचेंज झाले, ठेव तू फोन, मी नंतर फोन करते, असं बोलून ती फोन ठेवते. आणि तिच्या आता लक्षात आलं होतं की आता तिचा मोबाईल एक्सचेंज झाला आहे. तेवढ्यातच ती काय करते, चरणच्या मोबाईलवरती परत फोन करते आणि चरण तिकडे फोन ठेवून बाजूला बसलेला असतो आणि तो फोन रिसीव्ह करतो. तर यावरती कामिनी बोलते, अरे काय, माझा फोन तुझ्याकडे चेंज झाला आहे, तू लवकरात लवकर ये, मी काही जास्त लांब गेलेली नाही, तू इकडेच ये फोन घेऊन, असं बोलत असते. त्यानंतर चरण बोलत असतं, हां ठीक आहे, असं बोलून तो फोन घेऊन येणार. तोपर्यंत आता कामिनीने काय केलेलं असतं, त्याच्या मोबाईलमध्ये सगळे फोटोज वगैरे पाहत असते, व्हिडिओज पाहत असते आणि ते पाहून म्हणत असते, बापरे बऱ्याच आहे, सारखाई मारकाई, असं बोलत असते. इकडे चरणला मात्र अजिबात शंका आलेली नसते की आता कामिनी मॅडम आपला मोबाईल चेक करत असतील का. फोन एक्सचेंज झाला आहे याचा अर्थ तो लगेचच फोन देण्यासाठी आलेला असतो आणि ती जास्त काही लांब गेलेली नसते. त्यानंतर तो लगेच टू व्हीलरवरून तिच्या पाठीमागून आलेला असतो. मात्र कामिनी कशी आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे. ती मात्र त्याच्या मोबाईलमधला सगळं डाटा पाहत असते आणि आता काय होतं, ते डाटा पाहत असताना तिला असा व्हिडिओ तिच्या हाती लागतो की तिच्या हाती लागायला नाही पाहिजे होता, कारण की तो व्हिडिओ कोणता आहे हे आपल्याला अजूनही माहीत नाही. पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र कामिनीच्या लक्षात आलं होतं की हा असा व्हिडिओ आहे की हा व्हिडिओ तिच्यासाठी हुकमाचं एक्क्याचं काम करणार आहे. इकडे मात्र चरण तो मोबाईल देण्यासाठी आलेला असतो पाठीमागून, पण तोपर्यंत तिनं मात्र मोबाईल पाहून झाला असतो. त्या मोबाईलमधले फोटो आणि तो व्हिडिओ तिनं पाहिला होता आणि आता ती ठरवते हा व्हिडिओ काही करून माझ्याकडे आला पाहिजे आणि तो व्हिडिओ पाहते आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर ती काय करते, तो व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलवरती सेंड करून घेते आणि नंतर विचार करते, मला असं वाटत होतं आजचा दिवस तर वाया गेला, पण नाही, आजचा दिवस कुठं वाया गेला, उलट आज तर खूप मोठं माझ्या हातामध्ये लागला आहे असा विचार करत असते. कारण की तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं असतं की हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की जर कुणाला ब्लॅकमेल करायचं असेल तर नक्कीच हा उपयोग येणार आहे. तेवढ्यातच आलेला असतो चरण आणि चरण आल्यानंतर ती गडबडीने तो फोन त्याला देते आणि तिचा फोन घेते. मात्र तिला खूप आनंद झालेला असतो, कारण की तिच्या हाती आज खूप मोठी गोष्ट लागलेली असते. तिचा दिवस आज पूर्ण झाल्यासारखं तिला वाटत असतं. त्यानंतर काय होतं आपण पाहतो, चरण मोबाईल तिच्याकडून देऊन येतो आणि हिनं आता हा मोबाईल घेतलेला असतो. पण तेवढ्यातच तिनं मात्र खरंच तो व्हिडिओ सेंड करून घेतला असणार हे नक्कीच आहे आणि स्वतःला ॲप्रिशिएट करत असते, वा कामिनी मस्तच, आजचा दिवस खूप छान गेला असं बोलत असते. तेवढ्यातच आपण पाहतो इकडे आपण काय झालेलं असतं, इकडे चरण तिथून गेलेलं असतं आणि कामिनी मात्र आज खूप खुश आहे, कारण की आज तिच्या हाती खूप मोठं एक्का लागलेला आहे. त्यानंतर इकडे आपण पाहत असतो अनिका मात्र आता ऋषीच्या प्रेमामध्ये पूर्ण बुडलेली आहे. तिला तिच्या फ्रेंडने आयडिया दिलेली आहे की तू जाना प्रपोज कर, म्हणून आता त्याला प्रपोज करण्यासाठी ती आता काही प्रयत्न करत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीटिंग कार्ड्स तयार करत आहे. इकडे तिला सगळं आठवत असतं की ऋषी कसा तिला मदत करत असतो. त्यानंतर मात्र ती आता आश्चर्य झालेली असते की कधी एकदा मी ऋषीला प्रपोज करते, यासाठी मात्र सगळ्या गोष्टी ती आठवत असते, त्या जुन्या आठवणी आठवत असते आणि त्याच्यासाठी आता प्रपोज करण्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवत असते. त्याचबरोबर आज ती एवढी खुश असते की तिला आपलं काय चाललंय काय नाही हेच कळत नसतं. तिला फक्त ऋषी एवढंच आठवत असतं, बाकी काहीच नाही.
आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे तिने ग्रेटिंग्स आणलेले असतात आणि आता तिचा प्लॅन असतो की आज तर आपण आता ऋषीला प्रपोज करायचं आहे. आणि त्यानंतर मात्र ती मात्र अशी स्वप्न पाहत राहिलेली असते, वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या कलरची ग्रेटिंग्स घेतलेले असते आणि विचार करत असते की आज आपण त्याला कसं प्रपोज करायचं. तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की आपण आपल्या फ्रेंडला फोन करूया, कारण की सगळी कामं तर ती त्यांना सांगत असते ना. तेवढ्यातच ती फोन करते आणि बोलते, मी सांगितल्याप्रमाणेच ना तू करशील ना सगळं, आणि आज मी खूप छान ग्रेटिंग करत आहे, हर्टच्या आकाराचं आहे ग्रेटिंग, आणि तुला सांगते अरेंजमेंट वगैरे छान कर, डेकोरेशन छान कर. आणि दुसरी गोष्ट, तिथं जाऊन मला फोटो पाठवायचे, स्वतःच्या मनानं काही करायचं नाही, स्वतःच्या मनानं करशील. आणि जर तू काम हे व्यवस्थित केलंस ना तर ह्या महिन्याचं पॉकेट मनी तुझा डबल करणार मी. असं बोलल्यानंतर तिची मैत्रीण मात्र आनंदी झालेली आहे, कारण की त्या तिच्याजवळ कशासाठी असतात, नक्कीच पैशासाठी असतात ना. त्यानंतर मानिकाला बोलते ती, मग ते हे सगळं ठीक आहे, पण तू ऋषी सरांना सांगितलेस का, त्यांना कसं बोलवणार आहे. तर यावरती अनिका बोलते, त्याची काळजी करू नको तू, मी त्याला बरोबर घेऊन येईन तिथे, आणि मी सांगितल्याप्रमाणे सगळं डेकोरेशनवर कर, मला तिथून फोटो पाठवायचं, स्वतःचं डोकं चालवायचं नाही, असं बोलत असते. ना आता अनिका मात्र खूप खुश आहे, कारण की आता तिने ठरवलेलं आहे की आपणच स्वतःहून ऋषीला प्रपोज करायचं आहे. आणि तिकडे फोनवरती सांगितले असतं, जसं मी सांगितले आहे त्याप्रमाणेच करायचं, मला तिथून फोटो काढून पाठवायचे, आम्ही सांगेल त्याप्रमाणे सगळं डेकोरेशन करायचं. आता अनिकाने ठरवले आहे, आजचा दिवस खूप स्पेशल आहे आपल्यासाठी, आज मी ऋषीला प्रपोज करणार आहे. पण त्यानंतर तिला असं वाटतं, आता राहिलेली कामं थोड्या वेळाने करू, आता मला खूप भूक लागली आहे, असं समजून तिने कमळीसाठी आणलेलं जेवणाचं ताट आता घेते आणि ती जेवण खाण्यासाठी घेते. आणि ती जेवण खात असताना मनामध्ये विचार करते, आज त्या गावछापमुळे मला असं साधं जेवण खायला लागत आहे, पण जाऊन दे तिकडं, आता मला भूक लागली आहे म्हणून मी खाते. आणि ते जेवण खात असताना तिला आजची जेवणाची काहीतरी टेस्ट वेगळीच लागते. आणि ते जेवण खाल्ल्यानंतर ती विचार करते, अरे आजचं जेवण असं का लागते, बरं म्हणते हा असेल सुद्धा, प्रेमामध्ये असल्यानंतर सगळं गोड लागतं ना, त्याप्रमाणे माझं झालं असेल. इकडे आपण पाहतो काय की आजोबांच्या मोबाईलवरती ऋषी सरांचा फोन आलेला असतो. त्यावरती कमळी म्हणत असते, अरे तुमच्या ह्याच्यावरती ऋषी सरांचा कसा काय फोन. त्यानंतर ती फोन उचलते आणि फोन उचलण्याच्या अगोदर आजोबांना म्हणत असते, आजोबा मी आणि माझ्या आबांना असेच एकमेकांना गप्पा मारत बसत असतो. तेवढ्यातच इकडे आपण पाहतो की अनिका एवढी खुश असते की आज कधी एकदा ऋषी सरांना भेटते असं तिला झालेलं असतं. आणि ऋषी सरांनी फोन केलेला असतं आजोबांच्या मोबाईलवरती आणि इकडे बोलत असते, हॅलो. बोलल्यानंतर कमी बोलते, अरे ऋषी सर तुम्ही. त्यावरती ऋषी बोलतो, तू तिकडे कशी काय कमी गेली. तर यावरती कमी सांगते, अन्नपूर्णाजी एका दिवसासाठी बाहेर गेले आहेत आणि त्यांनी मला आजोबांची काळजी घेण्यासाठी इकडे बोलवलं आहे, म्हणून मी आली आहे. तर यावरती ऋषी बोलतो, हो का, ठीक आहे, मग काय काय तुम्ही झालं का जेवण वगैरे. तर यावरती कमी बोलते, हो झालं. त्यावरती ऋषी बोलतो, आता आजोबा खरंच कंटाळे असतील, आपण असं करूया का, आज संध्याकाळी कुठे तर फिरायला जाऊया का. तर यावरती कमी बोलते, आपल्याला अन्नपूर्णा मॅडमची परमिशन घ्यावी लागेल ना यासाठी. तर यावरती ऋषी बोलतो, अरे तुला सांगितले ना अन्नपूर्णा मॅडमने त्यांची काळजी घेण्यासाठी, मग एक काम करतो, आजोबांना विचार त्यांना आवडेल का बाहेर जायला. तर यावरती कमळी विचारते, आजोबा तुम्हाला बाहेर जायला आवडेल का. तर आजोबावर मान डुलवतात, हो. तर यावरती कमळी सांगते, आजोबा हो म्हणलेत, आपण जाऊया मग बाहेर आज. तर यावरती ऋषी खूप आनंदी झालेला आहे, कारण की आता कमळी तिच्याबरोबर बाहेर येण्यासाठी तयार झाली आहे. तर यावरती ऋषी बोलतो, एक काम कर कमळी, तुम्ही आवरून घ्या पटकन, मी 4च्या दरम्यान ना गाडी घेऊन येतो, त्यानंतर आपण जाऊ. तर यावरती कमळी बोलते, हो ठीक आहे सर चालेल, आपण जाऊया, कारण की आजोबांची जायची इच्छा आहे ना. त्यानंतर फोन ठेवल्यानंतर कमळी आजोबांना सांगते की ऋषी सर बोललेत की 4 वाजता येतील, मग आपण जाऊया फिरायला, असं बोलते आजोबांना. आणि आजोबांना म्हणत असते, आजोबा तुम्हाला करमते ना, बोर झालेलं नाही ना, आपण जाऊया ना फिरायला. तर आजोबा तयार झालेले असतात. आता ऋषीला आपलं मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण की कमळी आज त्याच्याबरोबर बाहेर येणार आहे. तिच्या मनामध्ये जो राग आहे तो तिला घालवायचा असतो. त्यानंतर मग आता तिथे निंगी असते. निंगी बोलते, मग सांगितलं होतं ना मी तुम्हाला, आणि तुम्हाला सांगू का, कमळीचा राग घालवायचा असेल तर रोज नवीन नवीन तुम्हाला टिप छान देत जाईल ना, असं बोलत असते. तर ऋषी बोलत असतो, हो, एक मला लवकरात लवकर काम करायचं आहे की आता कमळीचा माझ्यावरती राग कसा घालवायचा आहे ते मला पाहायचं आहे, कारण की माझ्यामुळे तू खूप दुखावली गेली आहे, असं तू सांगत असं निंगीला. तर निंगी बोलते, काळजी करू नका, मी रोजच्या रोज तुम्हाला नवीन नवीन प्लॅन देईन, कारण मला माहीत आहे ना कमळीचा राग कसा जातो ते. आणि पण एक काम करावं लागेल, त्या बदली मला तुम्हाला रोज वडापाव द्यायला लागेल. त्यावरती ऋषी बोलतो, एक काय तुला 10 वडापाव देईन, पण मला लवकरात लवकर तिचा राग घालवायचा आहे. इकडे मात्र बंड्या ह्या दोघांचं बोलणं ऐकून हसत असतो, कारण की त्याला माहिती आहे आपल्या पैलवानला वडापाव हा काय सारखा लागत असतो. आता निंगी म्हणते, हो ठीक आहे चला, आता सांगितलं ना, आता चला वडापाव द्या. त्यावरती आपलं लगेच ऋषी सर बता, बंडू पण 2 वडापाव द्या सांगितल्याप्रमाणे. आता मात्र निंगी खुश झालेला आहे, कारण ती वडापाव खाणार आहे. आणि त्याचबरोबर निंगी बोलते, असं नाही ऋषी सर, तुम्ही आमच्यासाठी खूप केलं आहे, मग हे काय थोडंच आहे ना, ह्यात काय एवढं वेगळं जास्त नाही, असं बोलते.
त्यानंतर आता ऋषी सर आवरायसाठी घरी गेलेले असतात। इकडे मात्र अनिका वेगवेगळे ग्रीटिंग कार्ड करून कोणतं ग्रीटिंग कार्ड द्यायचं याचा विचार करत असतो आणि ऋषी मात्र आज खूप खुश आहे, कारण की आज त्याला आपल्या कमळीबरोबर बाहेर जायला भेटणार आहे। कधी एकदा तिला भेटतोय असं त्याला झालं होतं, म्हणून तो आता घरी लवकर जाऊन आवरायसाठी जातो। इकडे मात्र आपण पाहतो की अनिका आपलं कशा पद्धतीने प्रपोज करायचं, कोणते ग्रीटिंग कार्ड द्यायचे, किती प्रकारचे ग्रीटिंग कार्ड द्यायचे याच मनामध्ये असते आणि त्यानंतर सगळे ग्रीटिंग कार्ड घेऊन मस्तपैकी हवेमध्ये उडवून डान्स करत असते। आता कधी एकदा ऋषीला प्रपोज करते आणि ती मात्र ह्या भ्रमात आहे की आता नक्कीच ऋषी हो म्हणणारच असं तिचं डोक्यात आहे, कारण की तो नाही म्हणणार असं तिला वाटतच नाही ना, म्हणूनच ती आता एवढ्या उत्साहाने हे सगळं करत आहे। इकडे आपण पाहतो ऋषी मात्र आपलं सगळं आवरण्यासाठी रेडी असतो, छानपैकी ड्रेस वगैरे घालून हेअरस्टाईल करून तो रेडी होत आहे, कारण की आज तो कमळीला भेटण्यासाठी बाहेर जात आहे। आजोबा एक बहाणा आहे फक्त, पण त्या दोघांना एकत्र तिला भेटायचं असतं। आणि त्यानंतर ऋषी जेव्हा खाली येतो तेव्हा मात्र आई लगेच तिला बोलते, अरे वा छान दिसतोय आज माझा मुलगा, हँडसम दिसतोय, काय चाललंय, काय विशेष काय आहे, बाहेर कुठे कुणाला भेटायला चालला आहेस का? तर यावरती ऋषी बोलतो, हे काय म्हणजे मी काय आनंदी राहायचं नाही का? तर यावरती आई बोलते, मला ते नाही म्हणायचं, तू आनंदी राहाच ना, पण आनंदी का आहे त्याचं फक्त कारण विचारते। तर यावरती ऋषी बोलतो, म्हणजे काय, तू ऑफिसमध्ये प्रत्येक गोष्टीचं तुला कारण द्यावं लागतं तसं इथेही द्यावं लागणार आहे का? तर आई बोलते, मी फक्त तुला एवढंच विचारलं आहे, तू आनंदी का आहेस, कुठे चाललायस मग? तर यावरती तो बोलतोय की आई हे तुझं अति होते, म्हणजे मी श्वास घ्यायचा का नाही हे पण तुला विचारून घ्यायचं का, श्वास घेऊ का नको? तर त्याच्यावरती त्याची आई बोलते की हे तू अति बोलतेस, मी तुला एवढंच विचारलं होतं ना, तू आनंदी आहेस कारण काय आहे? बरं ठीक आहे, ते सगळं जाऊन दे, तुला सांगायचं नसेल तर ठीक आहे, पण एक काम कर, मग आता रिद्धिमाला फोन करून घे, आज तुझा मूड चांगला आहे, मग छान बोलशील तिच्याशी। तर यावरती ऋषी बोलतो, नाही मी तिला अजिबात फोन करणार नाही, मला माझा मूड खराब करून घ्यायचा नाही। तर इकडे नयनतारा बोलते, हे बघ ऋषी, तुझी आणि रिद्धिमाची एंगेजमेंट होणार आहे, त्यासाठी तुला तिच्याशी बोलावंच लागेल, तू फोन करून घे। ऋषी बोलतो, मला हे एंगेजमेंट करायची नाही आणि माझ्याकडे आता वेळ नाही, मी फोन करणारही नाही असं बोलतो आईशी आणि रागाने तिथून निघून जाणार असतो। तर यावरती आई बोलत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला काही कोणतीही विचारत नाही गोष्ट, मी तुला सांगते आणि मी सांगते तिला फोन करावा लागेल, तिच्याशी बोलावं लागेल, तर तुझं नक्की काय स्पेशल बाहेर चाललंय हे मला चांगलंच माहीत आहे। तर यावरती आपलं ऋषी ते आईवरती चिडतो बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मी काय करतोय आणि काय नाही हे मला तुला सांगावं असं वाटत नाही। तेवढ्यातच ऋषी तिथून गेल्यानंतर नयनतारा मनामध्ये विचार करत असते, हे जर चाललंय काय हे मला कळतंय, पण ते शोधायचं कसं, आणि ह्याला लवकरात लवकर जर मी जाग्यावरती आणला नाही तर नक्कीच हा चुकीच्या मार्गावरती लागून स्वतःच्या पायावरती मात्र दगड मारून घेणार आहे असं नयनतारा मनामध्ये बोलत असते, कारण तिला पूर्णपणे शंका असते की हा कमळी बरोबर जाणार आहे, यामुळे तिला खूप राग आलेला असतो। इकडे आपण पाहतो आता आजोबांची तयारी चाललेली असते। आजोबांना पाणी दिल्यानंतर आजोबांचं तोंड वगैरे कमळी आता पुसत असते, आजोबांना बोलत असते, आजोबा चला आता आपण आवरूया, आता ऋषी सर येतील आपल्याला न्यायला, आपण ना आवरून तयार राहूया असं बोलत असते। आता आजोबांना औषध वगैरे देऊन झाले असतात आणि इकडे मात्र आपण पाहतो नयनताराला मनामध्ये तोच विचार चाललेला असतो की आता ऋषीला मी कसं समजावून सांगू। तेवढ्यातच आता काय झालं असतं, कमळीला रागिनी पाठीमागून लपून बघत असते आणि बोलत असते, बापरे हिला अजून कसं काही झालं नाही, आतापर्यंत हिच्या पोटात दुखायला पाहिजे होतं, उलट्या व्हायला पाहिजे होते, पण हे एकदम व्यवस्थित आहे। तेवढ्यातच आता कमळी बोलत असते, आजोबा मी लगेच आले आतून अशी बोलून आत जाते आणि इकडे मात्र रागिनी वाट पाहत असते हिला कधी त्रास होईल, आणि तेवढ्यातच तिला असा उलट्यांचा आणि काही तर पोटात दुखत असलेला आवाज येतो आणि तिला असं वाटतं झाला त्या कमळीला त्रास चालू झाला, पण तेवढ्यातच तिला अनिकाचा आवाज येतो, मम्मा खूप पोटात दुखते असं म्हणल्यानंतर आता हिच्या लक्षात आलं की आता तर अनिका आहे असं बोलून ती फास्टमध्ये वरती पळत जाते, कारण की अनिकाचाच आवाज आलेला असतो। तेवढ्यातच आपण पाहतो तर काय अनिका तिच्या बेडरूममधून बाहेर लोळत आलेली असते आणि पोट धरून बसलेली असते, मम्मा खूप पोटामध्ये दुखते। तेवढ्यातच कमळीच्याही लक्षात आलेलं असतं की अनिकाचा आवाज आहे, अनिकाला काहीतरी त्रास होते, म्हणून ती फास्टमध्ये वरती पळत येते आणि बोलते, काय झाले अनिका, अनिकाला काय झाले का, ती अशी का रडते अशी कमळी तिला पाहून म्हणत असते। मात्र आता रागिनीच्या लक्षात आलं असताना रागिनी बोलते, काय झाले का, तू काय होते तुला? तर यावरती ती बोलते, माझ्या खूप पोटात दुखत आहे। तर यावरती आई बोलते, काही नाही, बाहेरचं काय तरबट सरपच घालला अचानक कसं दुखायला लागलं तुझ्या पोटात? तर यावरती अनिका बोलते, हे काय अचानक दुखतं म्हणजे काय ईमेल पाठवून येतं का पोटात दुखायला लागलं म्हणजे दुखायला लागलं, आणि मी काहीच बाहेरचं खाल्ले नाही, मी ती कमळीसाठी गावछापसाठी आणलेलं ताट खाल्लं होतं। आता हे मात्र आता रागिनीच्या लक्षात आलं होतं की आपण करायला गेलो एक आणि झालं एक, आपण ह्या कमळीच्या जेवणामध्ये औषध घातलं होतं ते ताट ह्या मूर्ख मुलीने स्वतःच खाल्लं आहे। आता मात्र तिच्या लक्षात आलं होतं की सगळंच उलट होऊन बसलं आणि आता लवकरात लवकर डॉक्टरांना बोलवणे हाच तिच्याकडे पर्याय असतो, त्यामुळे ती
काही आता कमळीकडे बोलत नाही आणि कमळीलाही काही विचारत नाही आणि फास्टमध्ये खाली पळत जाते. आता डॉक्टरांना लवकरात फोन करून बोलून घ्यावं लागणार होतं, कारण की आता अनिकानं सगळं उलटच करून ठेवलं होतं. कमळी मात्र विचार करत असते, हे काय झालं बरं, म्हणजे आम्ही आणि आजोबा जेवलो, तीच ही जेवली ना, मग नक्की काय झालं. आता नक्कीच आपल्याला उद्या हा एपिसोड पाहावा लागणार आहे.